आणि आपल्याकडे म्हटलंय की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तर जेव्हा आपण सर्व येतो आणि मिळून एका चांगल्या कार्यासाठी आपण उपस्थित होतो, तिथूनच ती खरी ईद आहे. अतिशय चांगल्या गोष्टी आमच्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्या समोर ठेवला. एक संदेश देण्याचा प्रयत्न हा जमात इस्लामीचा या माध्यमातून असतो. आपल्या समोर ही गोष्ट आली की संत गाडगे महाराजांचं जे कार्य आहे आणि इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे कार्य आहे फार मोठं कार्य आहे. हा विचार केला तर इस्लाम मध्ये पैगंबर मोहम्मद साहेबांनी सांगितलं अत्तुहरु शत्रुल ईमान, ये पाकी आधा ईमान है. साफ सफाई और सुथराई याला अर्धी श्रद्धा म्हटली गेली, यानी पुरा इस्लाम का. आणि गाडगे बाबांचं जे कार्य आहे या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे की त्यांनी समाजामध्ये ती स्वच्छता राहावी त्यासाठी प्रत्येकाला प्रेरित केलं. आणि फार मोठी गरज आहे. आज कचरा व्यवस्थापन आपण पाहतो, एवढी मोठी काळाची गरज बनलेली. औरंगाबादला आमच्याकडे मोठमोठाले डिपो उभारले, परंतु कचरा व्यवस्थापन होत नाही. गाडी येते, लोक बोलते की साहब गीला कचरा अलग रखो, सूखा कचरा अलग रखो, परंतु होत आहे. जोपर्यंत मनुष्य सेल्फ मोटिवेटेड होत नाही तर हा जो आमचा गाडगे महाराजांचा संदेश आहे फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर मानव सेवेचा संदेश है ना, शैक्षणिक जागरूकता, धार्मिक सहिष्णुता या सर्व त्या गोष्टी आहेत की ज्या समाजाला पुढे नेणाऱ्या आहेत. आणि कुठेतरी या गोष्टीची खंत आपल्याला वाटते की ह्या गोष्टी मागं पडत आहेत. डॉक्टर अविनाश साहेबांनी आपल्या समोर अतिशय चांगल्या उर्दू मध्ये, त्याने बिलकुल सलीस उर्दू आप जिसको कहते हैं, त्याच्यामध्ये त्यांनी आपले विचार मांडले आणि त्यांनी आपसामध्ये जो ताऊन आणि कोऑर्डिनेशन, बाहमी ताऊन हम जिसको कहते हैं, त्याच्यावर भर दिला. आणि त्यांनी हे सांगितलं की जोपर्यंत हा कोऑर्डिनेशन ताऊन वाढत नाही तोपर्यंत त्या समाजातील आपण आपल्याला जे प्रेरित जे गोल्स आहेत, जे टार्गेट्स आहेत ते आपण अचीव करू शकत नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो, आमच्याकडे पोलीस कमिशनर साहेब येतात त्यांनाही म्हणतो की साहब आप बुलाते रहिए, समाज के जो प्रतिनिधी है, जो लोग आहे, जो समाज को चलाने वाले हैं, दिशा देने वाले हैं, त्यांचं कोऑर्डिनेशन झालं पाहिजे आणि जे काही प्रश्न आहेत ते त्यांच्यासमोर मांडले पाहिजेत. मग ते जाऊन समाजासाठी कार्य करते. आपके सामने बात रखी गई कि साहब 70,000 बच्चों को जो हमारे उलमा थे, जो दीनी तालीम हासिल कर रहे थे, उनको यशवंतराव चौहान विद्यापीठ के माध्यम से जब स्किल डेवलपमेंट और बहुत सारी चीजें सिखाई गई तो उसका कितना फायदा हुआ. तो असे जे हे प्रयत्न आहेत ते फार महत्वाचे आहेत. त्यांनी एक अजून फार महत्वाचा मुद्दा मांडला की समाजामध्ये चांगले वाईट लोक प्रत्येक समाजामध्ये असतात, परंतु होतंय काय, आज झालंय काय की जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत ते हायलाइट होतात आणि मग कुठेतरी जे चांगले लोक आहेत, जी सायलेंट मेजॉरिटी आहे, ती मेजॉरिटी कुठेतरी मागे राहते आणि ती समोर येत नाही. हा प्रश्न असतो जमात इस्लामीच्या आमच्या संघटनेच्या माध्यमातून की असे जे लोक आहेत त्यांना स्टेज देखील मिळावं. जेवढे लोक आले ते इथं येतील, परंतु याच्या जास्त पेक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक माध्यमांचा वापर करून तो शांततेचा संदेश आपण सर्वांपर्यंत पोहोचावा. कारण की कोणी म्हटलंय की दिस वर्ल्ड हॅज नॉट सफर्ड बिकॉज ऑफ व्हायलन्स ऑफ द बॅड पीपल बट बिकॉज ऑफ सायलेन्स ऑफ द गुड पीपल. आज आपला प्रॉब्लेम असा झाला की जे चांगले लोक आहेत ते सायलेंट आहेत आणि अति काही 1%, 0.1% लोग हैं, ते सब हंगामे कर रहे हैं. और हंगामे करके अब हमारे पुलिस डिपार्टमेंट तो बहुत परेशान रहता, सोशल मीडिया पे पोस्ट आ जाती इधर से उधर और सारा हंगामा बरपा हो जाता. परंतु आपण हे मानलं पाहिजे की आपल्या देशाचं हे वैशिष्ट्य आहे की 5,000, 6,700च्या वर जाती इथं आपल्या देशामध्ये आहेत. लोक म्हणतात 6,000, 6,500 जाती आहेत. 1700 भाषा आपल्या देशामध्ये आहेत. वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. हे सर्व असताना देखील आपण एक आहोत, हे महत्वाचं आहे. या समाजाला तोडणारे काही लोक असतील ते तोडण्याचा प्रयत्न करू शकतील, परंतु आपल्या या देशाचं वैशिष्ट्य सर्व जग भारताकडे या दृष्टिकोनातून पाहत आहे की एवढे हे विविध विचारसरणीचे लोक हे एक कसे काय. ही जी गंगा जमनी जो हमारी तहजीब है ना, ती आपण जोपासली पाहिजे, हे महत्वाचं आहे. अल्लामा इकबाल का शेर हमारे साहब ने बहुत अच्छे से आपको सुनाया. उन्होंने कहा कि नानक ने जिस जमी पर, उन्होंने कहा कि चिश्ती ने जिस जमी पर पैगाम हक सुनाया, नानक ने जिस जमी पर वहदत का गीत गाया, तातारियों ने जिसको अपना वतन बनाया. ते तातारी ते मुगल्स त्यांनी या भारतात आले ते इथलेच राहिले, ते गेले नाहीत मग इथून. तातारियों ने जिसको अपना वतन बनाया, मेरा वतन वही है, मेरा वतन वही है. तो ये बहुत प्यारा मुल्क है, ये बहुत अच्छे लोग हैं यहाँ के. लेकिन प्रॉब्लम क्या हो गया है कि जो आइसोलेशन हो रहा है,
जो समाज के अंदर जो दरी निर्माण हो रही है, कुठेतरी हे जे पर्दे आहेत हे पर्दे तोडण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी अशा कार्यक्रमांची देखील गरज आहे. अशा चांगल्या लोकांना सोबतीने घेऊन समाज जागृतीची गरज आहे. अनेक प्रकारचे गैरसमज मुस्लिम समाजामध्ये देखील आहेत आणि त्यांना असं वाटतं की क्या ऐसा हो जाएगा, हमारे बारे में हो जाएगा, सेन्स ऑफ इनसिक्युरिटी आहे. हे तेव्हाच दूर होईल तेव्हा आपण सर्व मिळून येऊ आणि या दृष्टिकोनातून आपण कार्य करू. आणि त्याच्यासाठी डॉक्टर दिलीप काळे साहेबांनी आपल्याला सांगितलं जो महत्वाचा दुवा आहे, दोन त्यांनी पॉइंट सांगितले. एक आहे शिक्षण आणि दुसरा आहे संविधान. शिक्षण हे आपली गरज है. इट इज अ बेसिक नीड एज ए ह्यूमन. एक टाइम खाना नहीं मिले तो चलेगा लेकिन पढ़ना, और ये हमारे पैगंबर मोहम्मद साहब ने सिखाया. इकरा, सबसे पहले कुरान की जो वही आई वो पहला जो आदेश था इकरा, शिका. इकरा बिस्मि रब्बिकल लजी खलक, शिका आपल्या ईश्वराच्या नावानं ज्यानं तुमची निर्मिती केली. हा प्रथम संदेश दिला. आणि हे सांगितलं जातं की पैगंबर मोहम्मद साहेबांनी जी मस्जिद बनवली त्या मस्जिदीमध्येच शाळा होती. असहाब सुफ्फा का चबूतरा हमारे उलमा है, आप पूछ सकते हैं. आणि त्या चबुतऱ्यावर बसून विद्यार्थी शिक्षण घ्यायचे, अगदी जेवायला नसायचं. त्यांनी सांगितलं, अबू हुरैरा असं म्हणतात की 16 तास 18 तास झाले एकदा आम्हाला काहीच मिळालं नाही जेवायला, परंतु शिक्षणाचं कार्य थांबलं नाही. आम्ही भुकेले उपास होते, चक्कर येत होते, परंतु पैगंबर मोहम्मद साहेबांनी सांगितलं की ते चालेल, हो जाएगा, कहीं से आ जाएगा खाना, मैं कर दूंगा, कुछ खजूर आ जाएंगे तो खिला दूंगा, लेकिन शिक्षण का काम नहीं रुकना चाहिए. आणि असं म्हटलं जातं की 10 वर्षामध्ये मदीनेमध्ये संपूर्ण साक्षरता 100% लिटरसी पैगंबर मोहम्मद साहेबांनी अचीव केली आणि 100 वर्षाच्या जवळपास स्पेनच्या गर्नातामध्ये पहिली युनिव्हर्सिटी कायम झाली. हे शिक्षणाचं कार्य, ज्याच्यामुळे हे कार्य पुढे गेलं. परंतु झालंय काय, आज समाज जेव्हा मागास होतो किंवा बॅकवर्डनेस जेव्हा समाजामध्ये येतं, तर अनेक ज्या कुरीती आणि कुप्रथा किंवा अनेक त्या बिमारी आजार जे येतात समाजामध्ये, त्याच्यामध्ये एक आहे की लोगों ने बोले साहब पढ़ के क्या होगा, और उसका नतीजा आप देख रहे हैं. पढ़ के क्या होगा, भुगतो. नहीं पढ़ोगे तो अभी सर ने आपके सामने, पवार साहब ने आपके सामने बात रखी. तो जब तक आप पढ़ेंगे नहीं, आगे नहीं बढ़ेंगे, तब तक कि उसका प्रॉब्लम नहीं होगा. दूसरी बात उन्होंने बहुत अहम कही, वो है संविधान. देखिए हमारे मुस्लिम भाई यहाँ पर मौजूद है. मैं आपसे अर्ज करता हूं, मैं भी ईद के खुतबे का मौका मिला मुझे औरंगाबाद में, तो मैंने ईद के खुतबे में ये बात कही. आमतौर पर हमारे पास ऐसा होगा कि हम वो रिवायती अप्रोच से बाहर नहीं निकलना चाहते. ये जो असल हमारे इश्यूज हैं हम उसको एड्रेस नहीं करना चाहते. जिसको अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने असल मुद्दा बनाया, हमने वो सारी चीजें बाजू रख दी और हम दूसरे चीजों पर बोलते. मैंने 2 मुद्दे पर बात की. मैंने उनसे कहा कि देखो, पूरा बहुत बड़ा मजमुआ था, ईद की गैदरिंग थी, ईदगाह का खिताब था, और मैंने उनसे कहा कि देखो ये समाज में कुछ लोग हैं जो नफरत फैला रहे हैं, आप इसकी वजह से पूरी कम्युनिटी को उस नजर से मत देखो. लोग क्या होता है कि हिंदू मुस्लिम कर लेते हैं और फिर उसके बाद में सारा मामला गड़बड़ हो जाता है. तो समझ लीजिए कि कुछ लोग हैं, उनको उसी हद तक के रखिए. दूसरी बात कि जो संविधान है, इस संविधान के माध्यम से आपको अधिकार मिले. ये संवैधानिक राइट है. देखो जिनको पाकिस्तान में जाना था चले गए, जो लोग बचे उनको ये कहा गया की संवैधानिक अधिकार तुमचे असतील आणि तुम्ही या भारताचे बरोबरीचे नागरिक असाल. हा संविधानिक अधिकार आहे. जर आपण संविधान समजलं नाही तर आपले अधिकार आपल्याला कसे समजतील. तर या दृष्टिकोनातून आपण ते संविधानिक अधिकार देखील आपण समजलं पाहिजे. आणि त्याचबरोबर इथं आपण महाराष्ट्रामध्ये राहत असताना मराठी भाषा शिकली पाहिजे आणि असा प्रयत्न करतो. मराठी के क्लासेस लिए हमने कि साहब मराठी की जो आप मोहब्बत तो बहुत करते हैं, कहते कि साहब दोस्त मोहब्बत तो बहुत है, लेकिन मोहब्बत आप बात करना नहीं आएगी तो क्या मोहब्बत बोलेंगे उर्दू में बोला, आप साहब ने उर्दू में बोले, आपको समझा. अगर ये तसली साहब के दुसरे अरे क्या काय साहेब काय म्हणतात हो, काय झालं यांना. तर असं जर होईल झालं तर कसं होईल. मराठी भाषा आपल्याला आली पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहत असताना. यानी शायर ने कहा कि जबाने यार मन तुर्की, मेरा जो महबूब है जिससे मैं मोहब्बत करता हूं उसकी जबान तुर्की है. आणि प्रॉब्लेम ये है ममन तुर्की नबी दानम, मला तुर्कीच येत नाही. आता मी कसं करू, मला माझ्या मनामध्ये जे प्रेम आहे ते मला माझ्या लव्हरला सांगायचं, कसं सांगू मी. हा महत्वाचा प्रश्न आहे की आपल्याला मराठी येत नाही. चांगला इथं अमरावतीमध्ये चांगलं वातावरण आहे, परंतु अनेक असे पॉकेट्स डेव्हलप झालेले आहेत. तर प्रत्येकानं आपल्यापैकी मराठी भाषा ही शिकली पाहिजे. आपण जिथं राहतो तिथली जी भाषा असते आणि त्याच्यामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी असतात, आपण वाचत नाही, स्टडी करत नाही, म्हणून आपल्याला काहीतरी गैर आहे, परकीय आहे असं वाटतं. त्यांनी सांगितलं गाडगे बाबांच्या कार्याबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्यही आपल्या समोर येतं. फार मोठं काम आहे. धार्मिक सहिष्णुतेचं, लोकजागृतीचं, लोकांना बरोबरीनं घेण्याचं फार मोठं काम आहे. ते म्हणतात की त्यांनी मोहम्मद पैगंबराविषयी सांगितलं, आपल्याला माहित नसेल, ग्रामगीतेमध्ये हा आलेला आहे. ते म्हणतात की मोहम्मदाने केली प्रार्थना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात
महम्मदाने केली प्रार्थना, विखुरेला इस्लाम कराया शहाना. लोक प्रतिमा पूजक नसावे, त्यांनी एका ईश्वराशी वदावे. हा महम्मदांचा संदेश नव्हे एका राष्ट्रासाठी. हा महम्मदांचा संदेश आहे. लोक प्रतिमा पूजक नसावे, त्यांनी एका ईश्वराशी वदावे. हा मूळ संदेश आहे सर. आणि हाच संदेश आपण समजून घेतला पाहिजे, ज्याकडं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याला म्हटलं गेलं इस्लाम. इस्लाम या शब्दाचा अर्थ आहे शांती. आणि याचा जो मूळ बेस आणि जो कन्सेप्ट असा आहे की या विश्वाचा जो निर्माता आहे त्याला अल्लाह म्हटलं गेलं, गॉड म्हटलं गेलं, त्याला तुकाराम महाराजांनी भगवंत म्हटलेलं आहे, ज्योतिराव फुले यांनी निर्मिक म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या नावानं आपण हाका मारतो. आता आपण आईन्स्टाईन युगामध्ये आहोत. पूर्वी न्यूटनचं एरा होतं, एव्हरीथिंग वॉज मॅटर. नाव एव्हरीथिंग इज एनर्जी. आणि आपण आपल्याला माहित आहे सायन्स मध्ये प्रत्येकामध्ये आपल्याला एनर्जी आहे. आणि द सोर्स ऑफ एनर्जी इज गॉड, अल्लाह अलमायटी. तो या विश्वाचा रब आहे. या विश्वाचा याचा शेवटचा सिरा सापडत नाही. या विशाल ब्रह्मांड आपल्याला माहिती केवढं मोठं युनिव्हर्स आहे. आता नासानं 400 कोटी प्रकाश वर्ष दूर एक तारा शोधून काढला. प्रकाश एका सेकंदाला 1,80,000 मैल जातो. एवढं मोठं. आणि जर अशा एका विमानामध्ये आपण बसलो आणि 4 कोटी वर्ष चालत राहिलं तर आपण तिथं पोहोचू. त्याच्यापेक्षा एवढं विशाल ब्रह्मांड. या विशाल ब्रह्मांडाचा जो निर्माता आहे, या विशाल ब्रह्मांडाचा जो निर्मिक आहे तो अल्लाह आहे. हे सांगितलं गेलं की त्यानं या ब्रह्मांडाची निर्मिती केली, त्यानं मनुष्याची निर्मिती केली. आणि या मनुष्यानं या जगामध्ये कसं राहावं, कसं वागावं यासाठी धर्म दिला. प्रत्येक काही गोष्टी दिल्या. त्याला अन्न, वस्त्र, निवारा जे काही लागत होतो या पृथ्वीवर त्याची व्यवस्था केली. अन्न सबबनल मा सबा. कुराण असं म्हणतो आम्ही तुमच्यासाठी आकाशातून पावसाचा वर्षाव केला. सुम्मा शककनल अर्ध शक्क. आम्ही तुमच्यासाठी जमिनीला फाडलं. हे तुम्ही केलं नाही. तुम्ही एक गव्हाचं ज्वारीचं दाणं लॅबोरेटरीमध्ये बनवू शकत नाही. तुम्ही पाण्याचा थेंब बनवू शकत नाही. चॅलेंज आहे. एक पाण्याचा थेंब बनवून दाखवा. बनवू शकत नाही. आपल्याला डिपेंड राहावं लागतं पर्जन्यावर. आणि हे सांगितलं सुम्मा शककनल अर्ध शक्का. जेव्हा म्हटलं जातं की ज्वारीचा दाणा जेव्हा एका जमिनीमध्ये पेरतो शेतकरी, 2-3 दिवसानंतर असं होतं की तिथे जर आपण जाऊन पाहिलं तर काहीच नसतं, काहीच दिसत नाही. कारण की ज्वारीचं दाणं ते मातीमध्ये बसून जातं. आणि मग तिथं त्याच्यातून नवीन रोपटे निर्माण होतं. फांबतना फिहा हब्बा. आम्ही अन्नदाण्याची निर्मिती केली. फांबतना फिहा बाईनबा व कसबा जैतून व नखला हदाइका गुलबा. फुलबाग, फळबागा बनवल्या तुमच्यासाठी. जैतून आणि द्राक्ष आणि विविध प्रकारची फळं आणि फुलबाग आम्ही बनवल्या. हे सर्व बनवणारे आम्ही आहोत. हे तुम्हाला तुमच्या भौतिक गरजा त्यानं पूर्ण केल्या. आजारी पडत असेल तर इथंच दवा पाण्याची व्यवस्था केली, इथंच रसायन आहे, इथंच जडीबुटी आहे, उसमें से निकाल के लाते खा लो, जडीबुटी से अच्छा हो जाए. हे सर्व करत असताना हे सांगितलं की तुम्ही मनुष्य आहात. आणि मनुष्य म्हणून तुम्हाला अजून काही गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत. मनुष्य म्हणून तुम्हाला काय दिलं? डोळे दिले, बुद्धी दिली, मन दिलं. खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय याचा भान आणि जाणीव तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये केली. अरे भाई, झूठ नाही बोलना चाहिए, चोरी नहीं करना चाहिए, जुगार खेळणं चांगलं नाही, दारू पिणं वाईट आहे, या ज्या सर्व गोष्टी आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. तो फक्त भारतीयांचे नाही. तुम्ही जगामध्ये कुठे गेलं प्रत्येक जण हेच म्हणेल, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. कुठून आले ह्या व्हॅल्यूज? हा विचार केला पाहिजे आपण. प्रत्येक मनुष्यामध्ये ज्या चांगल्या व्हॅल्यूज आहेत त्या आल्या कुठून? तो ईश्वरानं दिला. आणि त्याचबरोबर त्यांना अंतरात्मा दिला. हम उसको जमीर कहते हैं. जेव्हा मनुष्य वाईट कर्म करतो तेव्हा आवाज येते, यार तो बराबर नाही कर रहा. आले काही लोकांनी म्हटलं की घेऊन टाका ना साहेब, आमचं काम करा ना, टेबलाच्या खालून घ्या ना, ही गड्डी घ्या 500ची आणि करून टाका काम. आतून आवाज येते, नाही यार तू सही नहीं कर रहा है, ऐसा नहीं करना चाहिए, अत्याचार किसी पर जुल्म. प्रत्येकाच्या मनामध्ये ती पोलीस चौकी, प्रत्येकाच्या मनामध्ये जमीर, अंतरात्मा दिला. परंतु यावरच थांबलं नाही, तर त्यानं या जगामध्ये मनुष्यानं जीवन कसं जगावं यासाठी आपला धर्म दिला. हा धर्म एकच आहे, तोच एकच धर्म आहे. धर्म वेगळा नाही, त्याचं नाव वेगवेगळं होतं. तो त्या काळी जेव्हा प्रथम पुरुष या धर्तीवर आला, जो आदम ज्याला म्हटलं गेलं, त्याच्याबद्दल सांगितलं आमच्या रफिक साहेबांनी आपल्या समोर ठेवलं की तो एक ईश्वर ज्यानं एका मनुष्याची निर्मिती केली आणि त्या मनुष्यापासून हे सर्व कुटुंब पुढे चाललं.